तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे, डायरेक्ट पॉईंटनेच बोलते. तर मी आज व्हिडिओ घेऊन आली हा खास करून महिलांसाठी. म्हणजे महिलांना कसं आपण रेग्युलरली तर पिरियड पॅड यूज करतोच, तर आज काहीतरी पिरियड पॅन्टी म्हणून हा एक आपल्याकडे ऑप्शन असतं, ते मी तुमच्यासाठी घेऊन आली. तर हे आहे आपल्याकडे एक पिरियड पॅन्टी, एव्हर इवे नावाचं हे पिरियड पॅन्टी आहे. कंपनी ही खूप चांगली, मी पर्सनली याला यूज करते. जर कधी कुठे मला बाहेर जायचं असेल तर रेग्युलरली तर मी पॅडच यूज करते, पण जर मला कुठे बाहेर जायचं असेल तर मी नक्की ह्यालाच यूज करते. तुम्हालाही आवडलं तर तुम्ही नक्की यूज करा. चला तर आपण पुढचा व्हिडिओ बघूया. पहिले मी सांगते तुम्हाला याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. हा एव्हर इवेचा पिरियड पॅन्टी आहे आणि 360 डिग्री जागा कव्हर करतो. म्हणजे बघा ना तुम्ही, इकडे लिहिलेलं आहे त्यांनी अँटी प्रोटेक्शन, म्हणजे हे कुठल्याही प्रकारचं लीक होत नाही. आणि आपले जे हे थाय असतात ना, हे वाले हे यांना एकदम प्रॉपरली ते फिट होत असतात. कसलाही लिकेजचा प्रॉब्लेम येत नाही, काही येत नाही. आणि याच्यात तुम्हाला साईजेस पण मिळतात, स्मॉल टू मीडियम, मीडियम टू लार्ज, लार्ज टू एक्सेल, एक्सेल टू डबल एक्सेल पण असतात. जर तुम्हाला जास्त मोठी साईजमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठी साईज तुम्ही घेऊ शकतात. आणि खूप नॉर्मल आहे, म्हणजे आपले जसे कॉटन असते ना, कॉटन पॅन्टी त्या प्रकारेच असतं. कसलाही इचिंग वगैरे होत नाही, काही रॅशेस वगैरे काही होत नाही. खूप चांगलं असतं, कम्फर्टेबल असतं. आणि याला वेअर करण्यासाठी पण मी तुम्हाला दाखवते कसं वेअर करतात. आपली ही नॉर्मली वेअर करायची पद्धत आहे, जसं आपण नॉर्मली आपली अंडरवेअर वेअर करतो ना, त्याच प्रकारे हिला ही वेअर करायची, काहीच टेन्शन नाही आहे. आणि त्या प्रकारेच तुम्ही काढून पण बाहेर टाकू शकतात. एकदा साईडने तुम्ही त्याला फाडून फेकू शकतात. खूप चांगल्या प्रकारचं आहे, नक्की यूज करा. पॅकेजिंग बघू शकता, किती चांगल्या प्रकारची पॅकेजिंग. हे बघायला आपल्याला लहान मुलांचे जसे डायपर असतात किंवा मोठ्यांचे अडल्टचे जसे डायपर असतात तसंच आहे, तसाच प्रकार आहे, काही थोडा जास्त फरक नाही आहे. पण माझ्या म्हणजे आपले जे म्हातारे लोकांचे डायपर असतात, अडल्टवाले किंवा लहान बेबीचे, त्यांचे पूर्णही हा कवर जो असतो ना, हा बॅक साईडचा हा फुल हा जो असतो तो कापसाचा असतो, फुल साईजने. आणि आपल्याकडे हा एवढा भाग मिळत असतो आपल्याला. म्हणजे बघा ना तुम्ही, किती लेंदी आहे. म्हणजे सरकायचंही टेन्शन नाही. नॉर्मली पॅड आपला हा जागेवरनं सरकत असतो, पण याचं काहीही टेन्शन नाही. थाय मध्ये आपल्या साईज अनुसार तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्याच्यात स्मॉल, मीडियम, लार्ज खूप चांगल्या प्रकारे फिट होते. हे बघा, इलास्टिक इकडे दोघंही साईडला, म्हणजे आपल्या मांडींना चांगलं फिट बसतं बॉडीच्या शेप अनुसार. म्हणून हे 360 डिग्री आपल्याला दिसतंय, म्हणजे कुठल्याही साईडने लिकेज होणार नाही आणि एकदम प्रॉपर होईल. जर आणि इकडे ब्ल्यू लाईन्स त्यांनी दिलेले आहेत, हे बघा, हे वाले हे आपल्याला फ्रंटला ठेवायचे असतात. आणि नॉर्मली आपल्या पॅन्ट सारखं पॅन्ट वेअर करायची असते, जशी आपण आपले अंडरवेअर वेअर करतो. डेमो करून बघूया की किती प्रकारात मतलब ॲब्झॉर्ब करतं हा आणि किती नाही करत. तर मी हे चिकट टेप का घेतला हे तुम्हाला पण दिसूनच जाईल आता थोड्या वेळात. तर हे नॉर्मली आपली जी साईट असते ना, आपण वेअर केल्यानंतर पण इथून आपण फाडू शकतो. जेव्हा आपल्याला ही पॅन्टी काढायची असेल तर आपण ती इथून फाडून, हे बघा, असं फाडून आपण तिला काढू शकतो. किंवा आपल्याला जशी पॅन्टी आपण काढतो तशीही काढू शकतो. पण जर तुम्हाला तसं काढायचं नसेल तर तुम्ही इथून ती पॅन्टीला फाडू शकतात. एक कप घेतलाय मी, जो 250 ml चा आहे. तर मी त्याच्यात फक्त आता 150 mlच पाणी मी भरणार आहे. बघू आपण किती ॲब्झॉर्ब करतं, कसं करतं. 150 ml पाणी घेतलंय. आता 1 बाय 1 आपण याच्यात टाकत जाणार आहेत आणि बघू याचा रिस्पॉन्स कसा आहे, किती फास्ट ॲब्झॉर्ब करतं की स्लोली करतो. तसं आपण थोडं थोडं करूनच लिक्विड टाकणार आहेत. थोडं आपण, तर मी अजून याच्यात लिक्विड टाकणार आहे. बघूया. मी हा पर्सनली खूप यूज केला आहे, तर मला खूप आवडतो हा पिरियड पॅन्टी. म्हणजे वाटतच नाही की आपण कुठलं पिरियड पॅन्टी यूज केलेली आहे, किंवा आपल्याला वाटतच नाही की आपली पिरियड आलेली आहे. एकदम नॉर्मली जसं आपल्या रेग्युलरचे काही दिवस असतात ना, तसंच फील होत असतं. आता परत याला ड्राय होऊ देऊ, आपण थोडं सुकत देऊ. आणि हे तुम्ही बघू शकतात की सुकल्यानंतर थोडंसं असं कोरडा भाग वरती येतोय, हे बघा. तर मी पर्सनली सजेस्ट करेल तुम्हाला की जर तुम्हाला जास्त ब्लडिंग वगैरे होत असेल तर तुम्ही ही पिरियड पॅन्टी नक्की यूज करा. बघू शकता तुम्ही 50 ml पाणी, 50 ml लिक्विड इथे संपलेलं आहे.
तरी पण मी अजून टाकणार आहे. हा तुम्ही टिश्यू पेपर बघू शकता, एक एवढा ओला झालाय. यूज करू शकतात. बघा मी एवढं टाकून घेतलं, म्हणजे आपण 150 भरलं होतं, आता जवळजवळ आपण 50 ml ला पोचलोय. 50 mlच बाकी आपल्याला, म्हणजे जवळजवळ आपण 100 ml लिक्विड याच्यात टाकले. आणि तुम्ही बघू शकता तर कुठल्याच प्रकारचा अजून ओलसरपणा येत नाहीये माझ्या हाताला. तुम्ही बघा, मी आता हे परत एक टिश्यू पेपर घेते आणि हे बघा तुमच्या समोर मी टाकते. हे बघा, आता तरी वाटतं मला ओव्हरफ्लो व्हायला पाहिजे, कारण की मी अति प्रमाणात लिक्विड त्याच्यात टाकलेलं आहे. पण तरी बघा ना तुम्ही, एवढं लिक्विड टाकून सुद्धा हा भाग किती लवकर सुकतोय. म्हणजे बघा तुम्ही, पूर्ण हेवी झालंय ते. तर व्हिडिओ भरपूर लेंदी झालाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्यात पण कुणाला कन्फ्युजन असेल की काय यूज करायला पाहिजे, केव्हा कुठलं बेस्ट असेल आपल्यासाठी. आपल्यासाठी दोघंही बेस्ट आहेत. आपल्यासाठी सॅनिटरी पॅड बेस्ट आहे आणि सॅनिटरी पॅन्टी पण बेस्ट आहे. तर कधी कुठल्या वेकेशनला आपण यूज करायची आहे आपल्यावर, म्हणजे कुठलं लग्न समारंभ असेल, कार्यक्रम असेल, कुठं ट्रिप असेल, कुठं काही असेल, तर कॉलेज फंक्शन वगैरे आपण त्या टायमात ही पिरियड पॅन्टी यूज करू शकतो. खूप कमी दरात मिळतं. कमीत कमी ही एक पिरियड पॅन्टी तुम्हाला काहीतरी 40-50 रुपये मिळते. याच्यात पण असतात, म्हणजे आता इवरीवेचं 2 पिरियड पॅन्टीवाला पण पॉकेट असतं. त्याच्यानंतर पॅचची पॅकेजिंगवाला पण पिरियड पॅन्टी असते आणि म्हणजे 10ची पॅकिंग असलेली पण पिरियड पॅन्टीचं पॉकेट असतं. तर तुम्हाला जसं वाटत असेल तुम्ही घेऊ शकतात. मी माझ्या शॉप. चला तर मित्रांनो, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते कमेंट करून मला नक्की सांगा. क्वालिटी खूप चांगली आहे, तुम्ही याला यूज करू शकतात. बिनधास्त यूज करा, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप चांगल्या प्रकारचं क्वालिटी आहे. कुठलं स्पॉन्सर नाही आहे मला, किंवा मी कुणाची जाहिरात करत नाही आहे. हे माझ्या शॉपमधला स्टॉक असतो, जो मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्ससाठी तर मी घेतलाच आहे. हे कुठला असं जाहिरातीचा व्हिडिओ नाही आहे. हा मी माझ्या इच्छानुसार करते, कारण की बऱ्याचशा महिलांना माहितीच नसतं की पिरियड पॅन्टी नावाचा प्रकार असतो आणि तो कसा यूज करायचा, कसं असतं तिची पिरियड पॅन्टी, ते ॲब्झॉर्ब करतं, कसं असतं, काय असतं. म्हणून मी सगळी माहिती सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा. आणि काही चुका झाल्या असतील तर मला तुम्ही सांगू शकतात मेसेजमध्ये कमेंट करून. नवीन सुरुवात आहे माझी, वाली काही चुकलं असेल तर नक्कीच मला तसं सांगा, मी ते नक्की चेंजेस करायचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.